प्रॉब्लेम सेट 1 मधील काही महत्त्वाचे एक्झाम्पल घेणार आहोत. महत्त्वाचे म्हणजे काय, जे कठीण आहे तीच एक्झाम्पल आपण बघणार. एक्झाम्पल नंबर 5 मध्ये एक्झाम्पल नंबर 5 आहे ते एक्झाम्पल आपल्याला ग्रामर्स रूलने सोडवायचं आहे. आता यातून एक महत्त्वाची सूचना देतो. एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी खूप साऱ्या पद्धती आहेत. ज्या पद्धतीने सोडवायला सांगितलं त्याच पद्धतीचा वापर करा. नाहीतर काही विद्यार्थी काय करतात, ग्रामरची पद्धत सांगितलेली असते आणि ते वापरता काय एका चलाचे लोप करून. तर असं कुठलंही चुकीचं उत्तर मिळवायचं नाही तुम्हाला. सुद्धा आपण एक्झाम्पल नंबर 5 बघूया. आता एक्झाम्पल नंबर 5 जे आहे ते आजपर्यंत तुम्ही असं बघितलं नाही. प्रॅक्टिस सेट जे बघितले त्याच्यात असं एक्झाम्पल नव्हतं. सुद्धा किती पेअर आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आपण नंबरिंग देऊया. तिला नंबर दिला फर्स्ट, तिला नंबर दिला सेकंड, तिला नंबर दिला थर्ड. आता आपल्याला टू इक्वेशन फॉर्म करायचे, म्हणजे आपल्याला दोन समीकरण मिळवायचे. तर आपण पहिल्यांदा काय करूया, फर्स्ट आणि सेकंड पेअर घेऊया आणि नंतर फर्स्ट आणि थर्ड घेऊया. आता फर्स्ट आणि सेकंड जी आहे ती पेअर घेऊया आधी. सो तर काय आहे ती बघा, x प्लस y मायनस 8 डिवाइड बाय 2. ही काय आहे फर्स्ट पेअर. सेकंड पेअर काय आहे बघा, x प्लस 2y मायनस 14 डिवाइड बाय 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळेल, देयरफॉर 3 into x plus y minus 8 is equal to 2 in bracket x plus 2y minus 14. सो आता सॉल्व करूया आपण. ब्रॅकेटच्या बाहेर कुठलाही नंबर असेल तो ब्रॅकेटच्या इच अँड एव्हरी टर्मला मल्टिप्लाय करतो. सो तर काय 3x plus 3y minus 24 is equal to 2x plus 4y minus 28. आता आपण लाईक टर्म्स कोणते आहेत, 3x, इकडे काय आहे 2x, इथे आहे 3y, इथे आहे 4y. लाईक टर्म्स काय करूया, इथे शिफ्ट करूया. सो तर काय मिळेल बघा, 3x minus 2x. आता minus 2x कुठून आला, हा प्लस होता, इकडे जाताना काय झाला मायनस. पुन्हा ऍज इट इज 3y, हा जो आहे 3y. आता हा प्लस 4y, इकडे जाताना काय झाला मायनस 4y इज इक्वल टू, इकडे काय आहे मायनस 28 आहे आणि हा मायनस 24 तिकडे जाताना काय होईल प्लस 24. सो तर काय मिळेल बघा, 3x minus 2x काय मिळालं x आणि 3y minus 4y काय मिळालं मायनस y इज इक्वल टू मायनस 28 प्लस 24, म्हणजे इथे साइन काय येईल मायनस 4. आता बरेच विद्यार्थी इथे सुद्धा चुका करतात. 3y minus 4y, सो तो स्मॉलर नंबर मधून ग्रेटर नंबर सबट्रॅक्ट करतोय आणि ग्रेटर नंबरला कोणतं साइन आहे, मायनस साइन. सो तिथे काय येईल मायनस y. आता इथे मायनस 4 का आलं, कारण मायनस 28 म्हणजे ग्रेटर नंबरला कोणतं साइन आहे मायनस. सो त्या आन्सरला पण काय आलं मायनस साइन आलं. ओके, फर्स्ट आणि सेकंड कंपेअर केली. आता आपण काय करणार, फर्स्ट आणि थर्ड कंपेअर करणार. फर्स्ट आणि थर्ड. आता फर्स्ट आणि थर्ड काय बघा, x प्लस y मायनस 8 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 3x मायनस y डिवाइड बाय 4. पुन्हा आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, तिरकस गुणाकार करूया. तिरकस गुणाकार केल्यानंतर काय मिळेल बघा, 4 इन ब्रॅकेट x प्लस y मायनस 8 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 3x मायनस y. आता काय करूया, ब्रॅकेट सॉल्व करूया. सो काय मिळेल 4 into x 4x प्लस 4 into y 4y, 4 into minus 8 minus 32 is equal to 2 into 3 6x minus 2y. आता काय करूया, लाईक टर्म्स पुन्हा आपण जवळ घेऊया. सो तर काय मिळेल मग 4x दिसतोय इथे सर्वांना, हा 4x आणि हा प्लस 6x, इकडे जाताना काय होईल मायनस 6x. सो तर काय मिळेल मग मायनस 6x. नेक्स्ट टर्म कोणती आपली 4y प्लस 4y. आता इकडे y ची टर्म कोणती आहे मायनस 2y, इकडे जाताना काय होईल प्लस 2y. सो तिथे काय मिळालं प्लस 2y इज इक्वल टू, आता हा मायनस 32 आहे, तिथे जाताना काय होईल प्लस 32. सो तिथे काय मिळालं 32. आता x आणि y सॉल्व करूया. 4x मायनस 6x काय मिळेल मायनस 2x. आता मायनस 2x का आलं असेल, कारण ग्रेटर नंबरला कोणतं साइन आहे मायनस. सो तो मायनस 2x. 4y प्लस 2y किती मिळेल 6y इज इक्वल टू 32. आता आपण 2 ने डिवाइड करूया. डिवाइडिंग बाय 2. त्यावेळेस आपण समीकरणाला 2 ने भाग देऊया, म्हणजे तिथे काय सांगणार 2 ने भागू. ते भागल्यानंतर आपल्याला असं मिळेल मायनस x प्लस 3y इज इक्वल टू 16. डिनोट इक्वेशन नंबर सेकंड. हे काय मिळालं इक्वेशन सेकंड. आता फर्स्ट आणि सेकंड मिळालं आपल्याला. इक्वेशन नंबर फर्स्ट कुठे आहे आपलं, हे इक्वेशन नंबर फर्स्ट आणि हे इक्वेशन नंबर सेकंड. आता ते आपण जवळ लिहूया, मग ग्रामर्स रूल वापरूया. मग इक्वेशन नंबर फर्स्ट काय, x मायनस y इज इक्वल टू x मायनस y इज इक्वल टू मायनस 4. इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि नेक्स्ट इक्वेशन आहे मायनस x प्लस 3y इज इक्वल टू 16. डिनोट इक्वेशन नंबर सेकंड. बाय ग्रामर्स रूल
बाय युजिंग क्रॅमर्स रूल. आता आपण कुठला रूल वापरणार? क्रॅमर्सचा रूल वापरणार. क्रॅमर्स रूल काय सांगतो? आपल्याला किती डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचे असतात? 3 डिटर्मिनंट. फर्स्ट वन इज डी. डी कॅल्क्युलेट करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं आपण कुठले कोएफिशियंट घेतो? ओन्ली एक्स आणि वाय. सो इथे कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे काय? 1 आहे आणि इथे काय? -1. सो तो 1 आणि -1. ओके. सो इथे काय आहे? -1 आणि इथे काय आहे? 3. सो द क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळेल बघा? 1 into 3 minus -1 into -1. सो तर काय मिळेल बघा? 3 minus 2 सॉरी मायनस काय होईल? इथे प्लस होईल. सो तो 1. सो 3 - 1 काय मिळालं? 2. आता इथे बघा काय झालं? मायनस मायनस काय झालं? प्लस झालं. सो तो 1 येईल. इथे प्लस 1च येईल. सो आपण +1 लिहित नाही. सो इथे एक काम करूया आपण फक्त 1च लिहूया. सो तो 3 - 1 = 2. म्हणजे d ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? d ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. आता कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला? dx. dx कसा कॅल्क्युलेट करतो आपण? x चे जे कोएफिशियंट आहे ते घेतच नाही. x चे कोएफिशियंट घेत नाही म्हणजे कोण घेतो मग? -4 आणि 16 हे घेणार. सो तर आधी x च्या प्लेसला कोण घेणार? -4 आणि 16 घेतो. ओके. नेक्स्ट आपण आता y ची काय आहे? y ची माहितीच आहे काय? -1 आणि 3. सो तर काय येईल? -1 आणि 3. सॉल्व केला हा डिटर्मिनंट तर काय मिळेल बघा? -4 into 3 एका ब्रॅकेट मध्ये -16 into -1. सॉल्व करूया. हे सॉल्व केलं तर काय मिळेल? -12 -16. सो तो मायनस मायनस काय होईल? प्लस. सो तो 12 + 16 -12 + 16. सो इथे काय मिळेल? +4. आता +4 का आला असेल हे पण सांगतो कारण ग्रेटर नंबरला कोणतं सांगितलं? प्लस आहे. सो इथे काय येईल? +4. सो तर dx ची व्हॅल्यू काय मिळाली? +4. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं dy. आता dy कॅल्क्युलेट करत असताना काय करतो? x चे कोएफिशियंट ऍज इट इज लिहितो. x चे कोएफिशियंट काय? x चे सहगुणक काय? 1 आणि -1 बरोबर. आणि त्यानंतर परत काय येतो? -4 आणि 16 म्हणजे y च्या प्लेसला आपण काय घेतो? कॉन्स्टंट नंबर घेतो. तर हे सॉल्व केलं 1 into 16 -4 into -1 16 -4 into -1 काय होईल? +4. सो तो 16 - 4 इथे आन्सर काय मिळेल? 16 - 4 काय मिळालं? 12. सो तर dy ची व्हॅल्यू काय मिळाली? 12. आता आपला फॉर्म्युला सर्वांना माहित आहे. काय फॉर्म्युला असतो? x dx/d आणि y काय असतो? dy/d. आता याची व्हॅल्यू पुट करूया. dx ची व्हॅल्यू काय आली आपली बघा? 4 आली आहे आणि d ची व्हॅल्यू काय आली? 2. सो तर x ची व्हॅल्यू काय मिळाली? 2 आणि इकडे dy ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. dy ची व्हॅल्यू काय मिळाली? 12/2. सो तर काय मिळाली इथे? 6. y ची व्हॅल्यू किती मिळाली? 6. सो तर लास्टला आपला आन्सर कसं लिहितो आपल्या सर्वांना माहितच आहे. x, y = 2, 6. प्रॉब्लेम सेट 1 यामध्ये एक्झाम्पल नंबर 6 त्यामधले सब क्वेश्चन आपण आज बघणार आहोत. उदाहरण क्रमांक 6 जो आपला प्रॉब्लेम सेट आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पल नंबर 6 जर ऑब्झर्वेशन केलं टोटल एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये 5 एक्झाम्पल आहेत आणि डिफरंट टाइपचे आहेत. या पद्धतीचे आपण सोडवले नाही. मी तुम्हाला हिंट पण देणार आहे. प्रॉब्लेम जे शक्य होईल तेवढे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल कारण ऑनलाईन असल्या कारणामुळे आपल्याला वेळेचं नियोजन असणं सुद्धा गरजेचं आहे. एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय दिले बघा? 2/x + 2/3y = 1/6. सेकंड इक्वेशन दिले 3/x + 2/y = 0. आता हे इक्वेशन कुठल्या टाइपचं आहे हे आपण बघितलंय प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये म्हणजे सराव संच 1.4 मध्ये हे उदाहरण अशा प्रकारचे उदाहरण बघितले म्हणजे नॉन लिनियर इक्वेशन आहे. याचं कन्वर्जन कशात करायचं? लिनियर इक्वेशन म्हणजे लिनियर इक्वेशन मध्ये करत असताना आपल्याला काय करायचं असतं? अनदर व्हेरिएबल घ्यायचा असतो. मग अनदर व्हेरिएबल कुणी m घेऊ शकतो, n घेऊ शकतो पण x आणि y सोडून घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट काय आहे? x आणि y हा चल सोडून इतर कुठलाही दुसरा चल घ्यायचा आहे. घेताना कॅपिटल लेटर घेऊ नका तर काय घ्या? स्मॉल लेटर घ्या. ओके. सो द फर्स्ट मी राईट डाऊन करतो 2/x + 2/3y = 1/6. Denote equation number first and next equation 3/x + 2/y = 0. आता जर काही विद्यार्थ्यांनी जर ऑब्झर्वेशन केलं असेल इक्वेशनचं तर त्यांच्या असं लक्षात येतं बघा इथे 3 आहे. इथे x आणि y ला कोएफिशियंट आहे का? नाही. पण इथे आहे आणि इथे त्याच्यानंतर हा 6 आहे. मग मी तुम्हाला सांगितलं होतं डिनॉमिनेटरला कुठलाच नंबर नको. डिनॉमिनेटरला कुठलाच नंबर नको म्हणजेच काय? तो आपल्याला कॅन्सल करावा लागेल. सो द इक्वेशन नंबर फर्स्ट ला आपल्याला किती मल्टिप्लाय करावं लागेल बघा? 3 कॅन्सल करायचं असेल तर 3 ने करावं लागेल आणि 6 कॅन्सल करायचं असेल 6 ने. तर मग
अजून एक सोपे पर्याय सांगतो मी तुम्हाला. डबल मल्टिप्लाय करण्यापेक्षा सरळ आपण एक काम करूया, 3 आणि 6 एलसीएम घेऊया. एलसीएम म्हणजे काय लसावी. आता काही विद्यार्थ्यांना ती गोष्ट माहित नसेल तर अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो. 3 च्या टेबल मध्ये आणि 6 च्या टेबल मध्ये म्हणजे 3 च्या पाड्यात आणि 6 च्या पाड्यामध्ये जी संख्या जवळ म्हणजे लवकरात लवकर येईल ती संख्या घेऊया. मग 3 च्या पाड्यात काय येतो 6 पण येतो आणि 6 च्या पाड्यामध्ये सुद्धा काय येतो 6 येतो. सो समीकरण 1 ला इक्वेशन नंबर बसला आपण किती मल्टिप्लाय करणार 6 ने मल्टिप्लाय करणार आणि इक्वेशन सेकंड ला मल्टिप्लाय करायची गरज पडणार नाही. सो तर आपण राईट डाऊन करूया मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 6 काय मिळेल मग 6 into 2 upon x plus 6 into 2 upon 3y is equal to 6 into 1 by 6. आता काय होईल बघा इथे 3 1 जा 3 2 जा 6 6 काय होईल कॅन्सल होईल ते. सो काय मिळेल बघा 6 into 2 12 upon x 12 upon x plus 2 into 2 4 upon y is equal to 1. आता इथे बघा हेच आपण कसं लिहू शकतो बघा 12 into 1 upon x plus 4 into 1 upon y is equal to 1. आता काही विद्यार्थी म्हणाले हे का लिहिलं तर हे फक्त लिहिण्याची पद्धत बदलली आहे. डिनोट इक्वेशन नंबर 3 आणि सेकंड काय ऍज इट इज लिहितो मी 3 ते पण कसं लिहू शकतो 3 into 1 upon x plus 2 into 1 upon y is equal to 0. डिनोट इक्वेशन नंबर सेकंड. याच्यात आपण चेंजेस केले नाहीये म्हणून आपण त्याचा नंबर सुद्धा बदलला नाही. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर सेकंड ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर 1 upon x बद्दल m पुट करणार आणि 1 upon y बद्दल n पुट करणार. इथे पण 1 upon x बद्दल n पुट करणार, इथे 1 upon y बद्दल n पुट करणार. सो इथे m आणि इथे काय n, इथे m आणि इथे n. आता अजून एक सांगतो m आणि n का पुट केला आपण कारण आपल्याला हे नॉन लिनियर इक्वेशन आहे याचा कन्वर्जन कशात करायचं लिनियर इक्वेशन मध्ये. सो तर काय मिळेल बघा आता लिनियर इक्वेशन इथे आपल्याकडे जागा आहे तिथेच लिहितो 12m plus 12m plus 4n is equal to 1. डिनोट इक्वेशन नंबर आता 4 आणि फिफ्थ इक्वेशन काय मिळेल बघा 3m plus 2n is equal to 0. डिनोट इक्वेशन नंबर 5. आता इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 आता कुठल्या मेथड तुम्हाला माहित आहे. फर्स्ट वन काय असते एलिमिनेशन, सेकंड वन इज सबस्टिट्यूशन, थर्ड वन इज ग्राफिकल आणि फोर्थ वन इज ग्रामर. तो कुठली मेथड वापरा. सो तो मला असं वाटतं की आपण एलिमिनेशन वापरले तर बेटर राहील. म्हणजे काय एका चलाचा लोप करणे, त्यानंतर एका चलाच्या रूपांतर दुसऱ्या चलात करणे, तिसरी पद्धत आहे आलेख पद्धत आणि चौथी कशाची ग्रामरची. आपण पहिली पद्धत वापरूया. आता इथे आपण सहगुणक कसे करतो सारखे म्हणजे कोएफिशिएंट कसं करत असेल. आता हे आपण या इक्वेशनचं बघितले इथे 4 आणि काय 2. सो तर इक्वेशन फायला आपण किती मल्टिप्लाय करणार 2 ने. राईट डाऊन करा मल्टिप्लाइंग इक्वेशन 5 by 2. मग काय मिळेल 5 इक्वेशन 2 into 3m plus 2 into 2n is equal to 2 into 0. So therefore 6m plus 4n is equal to 0. डिनोट इक्वेशन नंबर 5 होतं. आता ते काय झालं 6 झालं. ओके. आता इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 6 आता इक्वेशन नंबर 4 लिहून घेतो. काय होतं ते 12m plus 4n is equal to 1. इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 6 कोएफिशिएंट कसे झाले सेम, सहगुणक कसे झाले सारखे. आता सहगुणक सारखे झाले मला दोघांचं साइन बघतो आपण, दोघांचे चिन्ह बघतो, दोघांचे चिन्ह कसे आहेत सारखे. तर आपल्याला काय करावं लागेल वजाबाकी. मग काय सांगणार इथे सबट्रॅक्ट कोण कोणातून सबट्रॅक्ट करतोय ग्रेटर इक्वेशन कोणतं आहे फोर्थ वाला. सो तर काय सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 6 मायनस इक्वेशन नंबर 4. 6 मधून इक्वेशन नंबर 4 काय करतो आपण सबट्रॅक्ट केलं. सो तर 12m plus 4n is equal to 1 and next इक्वेशन काय होतं 6m plus 4n is equal to 0. आता आपण काय होईल सबट्रॅक्शन करतोय म्हणजे प्लस येते काय होईल मायनस, इथे प्लस काय होईल मायनस आणि 0 ला कुठलाही साइन देत नाही आपण चेंज करत नाही. सो तर काय 12 6m काय मिळेल इथे 6m
प्लस मायनस 4n काय होईल कॅन्सल आणि इथे 1 मायनस 0 काय मिळेल 1च मिळेल. सो तर आता इकडे बघा therefore m6 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल डिवाइड तो 1/6 m ची व्हॅल्यू काय आली 1/6. आता ही व्हॅल्यू आपण कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करूया. पुट m is equal to 1/6 in equation. आता इक्वेशन कुठल्या पुट करतात इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करूया. इन इक्वेशन 4 काय आहे बघा ते ऍज इट इज राईट डाउन सॉरी इक्वेशन नंबर 6 मध्ये करूया. इक्वेशन नंबर 6 मध्ये पुट करूया. इक्वेशन 6 काय आहे बघा 6m plus 4n is equal to 0. So the काय मिळेल मग 6 into 1/6 plus 4n is equal to 0. 6 काय होईल कॅन्सल होईल म्हणजे इथे काय मिळेल बघा 1 plus 4n is equal to 0. Therefore 1 इकडे प्लस इकडे जाताना काय होईल मायनस होतो 4n is equal to -1. Therefore n is equal to -1/4. आता n ची व्हॅल्यू काय मिळाली -1/4 आणि m ची व्हॅल्यू काय मिळाली बघा m ची व्हॅल्यू मिळाली 1/6. ब्रॅकेट करायला विसरायचं नाही. ब्रॅकेट केल्याने काय होतं आपल्याला त्याला जो पेपर चेकर आहे तो इझिली पेपर चेक करू शकतो. तर आपण पुट काय केलं होतं महत्वाचं काय आपण पुट काय केलं होतं 1/x बद्दल काय पुट केलं आपण m आणि 1/y बद्दल काय पुट केलं आपण n. सो तर तिथे म्हणणार but 1/x is equal to m and 1/y is equal to n. आता व्हॅल्यू पुट करूया पुन्हा 1/x is equal to m ची व्हॅल्यू काय आली 1/6 आणि y ची व्हॅल्यू काय आली सो तर इथे काय मिळेल 1/y is equal to -1/4. Therefore x is equal to 6 and y is equal to -4. आता y आणि x कसे आले रेसिप्रोकल केला आपण न्यूमरेटरचा डिनोमिनेटरला आणि न्यूमरेटरचा डिनोमिनेटरला. डिनोमिनेटरचा न्यूमरेटरला न्यूमरेटरचा डिनोमिनेटर इंटरचेंज काही प्रॉब्लेम नाही. नीट व्यवस्थित समजून घ्या. अंशाचा छेदाला आणि छेदाचा अंशाला त्यालाच आपण काय म्हणतो व्यस्त क्रिया. तर लास्ट आपण काय लिहिणार x, y is equal to 6, -4 is the solution. ही समीकरणाची उकल आहे. आता मराठीच्या विद्यार्थ्यांनी काही ठिकाणी मी मराठीचे वाक्य लिहिलेले नाही ते त्यांनी व्यवस्थितरित्या लिहून घ्यायची. नंबर 3 148/x plus 231/y is equal to 527/xy. Equation number 2 231/x plus 148/y is equal to 610/xy. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ऑब्झर्वेशन जर केलं तर आपण बघा RHS साइड जी आहे ती दोन्ही इक्वेशन मध्ये किंवा दोन्ही समीकरणामध्ये xy दिसतोय. सो तर आपल्याला हे नॉन लिनियर इक्वेशन आहे. नॉन लिनियर इक्वेशन ही कन्सेप्ट काय मी तुम्हाला आधी सांगितलेली आहे. म्हणजे याची डिग्री किती होते 2 होऊन जाते. सो तर आपल्याला xy काय करायचं आहे कॅन्सल करायचं आहे आणि जर xy आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला थ्रू आउट त्या इक्वेशन फर्स्ट ला आणि इक्वेशन सेकंड ला xy ने काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. सो तर आपण राईट डाऊन करूया मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड बाय xy म्हणजे समीकरण 1 व समीकरण 2 ला आपण xy ने गुणणार आहोत. तर गुणल्यानंतर काय मिळेल बघा 148x इकडे xy आपण मल्टिप्लाय करूया फर्स्ट टर्मला. सेकंड टर्मला xy ने जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल 231 अपॉन काय मिळेल इथे y इज इक्वल टू 527/xy इंटू परत इथे काय करणार आपण xy. नेक्स्ट परत xy इंटू 231/x प्लस xy इंटू 148/y is equal to xy into 610/xy. So the xy काय होईल इथे कॅन्सल होईल. इथे पण xy काय झाला कॅन्सल. आता बघा इथे 1x आणि हा x कॅन्सल होईल. इथे हा y आणि हा y काय झाला कॅन्सल. इकडे परत x काय झाला कॅन्सल. इकडे परत y काय झाला कॅन्सल. आता इक्वेशन काय मिळेल व्यवस्थित बघा 148y कारण इथे रिमेनिंग कुठला पार्ट राहिलाय y राहिलाय. नेक्स्ट इथे काय राहिला x राहिला. दिसतोय सर्वांना. सो तर किती मिळेल इथे 231x is equal to 527. आता हे इक्वेशन काय मिळालं आपल्याला थर्ड डिनोट इक्वेशन नंबर 3 मिळालं आणि इथे काय मिळेल बघा पुन्हा इथे काय राहतो y. सो इथे 231y plus 148x is equal to 610 डिनोट इक्वेशन नंबर
4. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ऑब्झर्वेशन केलं तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं एक्झाम्पल नंबर 7 उदाहरण क्रमांक 7 याच पद्धतीने सोडवायचंय. एकदा ऍडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायची. पुन्हा टू इक्वेशन फॉर्म होतील आणि पुन्हा ते सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच पद्धतीचा वापर करायचा मग आपल्याला x आणि y ची किंमत मिळून जाईल. एक्झाम्पल नंबर 4 7x 2y upon xy is equal to 5. इक्वेशन नंबर 2 8x 7y upon xy is equal to 15. आता इथे डिनॉमिनेटर जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर डिनॉमिनेटर काय आहे xy म्हणजे छेदाला काय आहे xy. जर तुम्ही समीकरण 1 व समीकरण 2 ला xy ने जर गुणलं तर ते तुम्हाला अजून कठीण होईल. त्यापेक्षा आपण एक प्रॉपर्टी बघणार आहोत. एक गुणधर्म आहे a plus c upon b is equal to a upon b plus c upon b. नेक्स्ट आहे a minus c upon b is equal to a upon b minus c upon b. याच प्रॉपर्टीचा वापर आपण इथे करूया. आता इथे xy बघा 7x ला पण डिनॉमिनेटर आहे आणि -2y ला पण काय आहे डिनॉमिनेटर आहे. सो आपण स्प्लिट करूया. 7x upon xy मायनस कारण सबट्रॅक्शन आहे 2y upon xy is equal to 5. आता बघा इथे x काय झालं कॅन्सल, y काय झाला कॅन्सल. सो तर काय मिळेल 7 upon y minus 2 upon x is equal to 5. डिनोट इक्वेशन नंबर फर्स्ट. आता आपण सेकंड पार्ट घेऊया. सेकंड पार्ट काय आहे 8x plus 7y. डायरेक्टली आपण स्प्लिट करूया. 8x upon xy plus 7y upon xy is equal to 15. x get cancel, y get cancel. सो तर काय मिळेल 8 upon y plus 7 upon x is equal to 15. डिनोट इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड अजून एक नॉन लिनियर इक्वेशन आहे म्हणजे ते दोन चलातील रेषीय समीकरण नाही. तर आपल्याला ते दोन चलातील रेषीय समीकरण बनवायचं आहे. प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये आपण या पद्धतीचे एक्झाम्पल बघितले. आपण अनदर व्हेरिएबल घेऊया, वेगळा चल घेऊया आणि पुढे आपल्याला तो चल याच्यामध्ये 1 upon y बद्दल m आणि 1 upon x बद्दल n टाकून आणि तुम्हाला x आणि y च्या किमती. एक्झाम्पल नंबर 5 1 upon 2 in bracket 3x plus 4y plus 1 upon 5 in bracket 2x minus 3y is equal to 1 upon 4. Denote equation number first. Second equation 5 upon 3x plus 4y minus 2 upon 2x minus 3y is equal to minus 3 by 2. Denote equation number second. आता इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण जर केलं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे एक्झाम्पल बघून भीती वाटेल. म्हणून ते एक्झाम्पल अतिशय सोपं आहे, घाबरून जायचं नाही. तर इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला डिनॉमिनेटरला 2 5 आणि 4 दिसतोय सर्वांना. 2 आणि 5 4 जो आहे तो आपल्याला काय करायचं कॅन्सल करायचा आहे. पण कॅन्सल करण्यासाठी आपण एलसीएम लसावी ही संकल्पना आधी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ही कन्सेप्ट नोन असेल तर इझी आहे. किंवा मग 2 5 आणि 4 यांच्या पाड्यामध्ये जी संख्या जवळची आहे आपण त्या संख्येने गुणणार आहोत. सो तर 2 5 4 यांच्या टेबल मध्ये 20 नियर आहे. सो तर 20 ने आपण इक्वेशन नंबर फर्स्ट ला मल्टिप्लाय करूया. तर 20 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला इथे 2 1 जा 2 10 जा, इथे 5 4 जा आणि इथे काय झालं 4 5 जा. सो तर आपण मल्टिप्लाय केल्यानंतर असं मिळेल. नेक्स्ट कन्सेप्ट नेक्स्ट काय करणार आपण 10 परत ऍज इट इज 4 ऍज इट इज 5 ऍज इट इज. सो इक्वेशन काय मिळालं आपल्याला तर थर्ड मिळालं. आता आपण इक्वेशन नंबर सेकंड बघा. तुम्ही इक्वेशन नंबर सेकंड मध्ये ऑब्झर्वेशन केलं तर तुमचा एलएचएस ला कुठेच नंबर दिसत नाही परंतु आरएचएस ला नंबर आहे कुठला 2. तर आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड ला समीकरण 2 ला दोनाने आपल्याला काय करावं लागेल गुणावं लागेल. सो आपण दोनाने गुणलं. आता दोनाने गुणल्यानंतर समीकरण काय मिळेल बघा. दोनाने गुणल्यानंतर 2 गुणिले 5 भागिले 3x अधिक 4y. मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थित बघून घ्या ते. नंतर इथे काय मिळेल ते सॉल्व्ह केलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल बघा 10 into 1 upon 3x plus 4y minus 4 into 1 upon 2x minus 3y is equal to minus 3. Denote equation number 4. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ऑब्झर्वेशन करा. फर्स्ट पार्ट जो आहे बघा 1 upon 3x plus 4y 1 upon 3x plus 4y कसा आहे सेम आहे. पुन्हा इथे बघा 1 upon 2x minus 3y 1 upon 2x minus 3y कसा पार्ट आहे सेम पार्ट आहे. मग सेम पार्ट बद्दल आपण काय करूया इथे याच्याबद्दल m पुट करणार, याच्याबद्दल n पुट करणार, याच्याबद्दल m पुट करणार, याच्याबद्दल n पुट करणार. मी लिहिलेलं आहे 10m plus 4n is equal to 5 10m minus 4n is equal to minus 3. आता इक्वेशन 5 आणि इक्वेशन नंबर 6 आता किती पद्धतीने सोडू शकतो आता मी पुन्हा सांगणार नाही. 4 पद्धती आहेत. सो तर आता बघा याचं साइन कसं आहे डिफरंट. साइन डिफरंट असेल तर त्यावेळेस काय करतो आपण ऍडिशन म्हणजे प्लस 4n मायनस 4n काय होईल कॅन्सल होईल. सो तर कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला m ची व्हॅल्यू काय मिळाली 1/10. आता m ची व्हॅल्यू ही आपण इक्वेशन नंबर 5 किंवा इक्वेशन नंबर 6 यामध्ये कुठल्याही इक्वेशन मध्ये आपण पुट करू शकतो.
म्हणजे आपल्याला n ची व्हॅल्यू मिळेल. Put m is equal to 1 by 10 in equation number 5. Therefore 10m plus 4n is equal to 5. 10 into 1 by 10 plus 4n is equal to 5. 10 10 काय झाला कॅन्सल झाला. सो तर काय मिळेल therefore 1 plus 4n is equal to 5. आता इकडे 1 प्लस आहे तिकडे जाताना काय झाला मायनस. therefore 4n is equal to 5 minus 1. therefore 4n is equal to 4. सो तो 4 इकडे काय आहे मल्टीप्लाय तिकडे जाताना काय झाला डिवाइड. therefore n is equal to 1. but 1 upon 3x plus 4y is equal to m पुट केलं होतं. 1 upon 2x minus 3y is equal to n पुट केलं होतं. तर व्हॅल्यू पुट अप केली आपण आणि व्हॅल्यू पुट अप केल्यानंतर काय केलं रेसिप्रोकल केल्यानंतर 3x plus 4y is equal to 10 and 2x minus 3y is equal to 1. इक्वेशन नंबर 7 आणि इक्वेशन नंबर 8. आता इक्वेशन नंबर 7 आणि इक्वेशन नंबर 8 तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं तर कोइफिशिएंट सेम नाहीये, सहगुणक सारखे नाहीये. बघा आपण x एलिमेंट करायचा आहे, x चलाचा लोप करायचा आहे म्हणून आधी ते आपण सारखे करून घेऊया. मग समीकरण 7 ला 2 आहे, मग समीकरण 8 ला 3 ने गुणूया. म्हणजे इक्वेशन नंबर 7 ला 2 ने मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन नंबर 8 ला 3 ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला अनदर इक्वेशन मिळेल. आता इक्वेशन नंबर 9 आणि इक्वेशन नंबर 10 कसं आलं ते तुम्हाला स्क्रीन वरती दिसतच आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 9 मायनस इक्वेशन नंबर 10. आता सबट्रॅक्ट का करतोय कारण साइन त्यांचे साइन जे आहे ते साइन कसे आहे सेम आहे म्हणून आपण काय करतोय सबट्रॅक्शन करतोय. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला मिळेल 70y is equal to 70. therefore इकडे 70 काय आहे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल डिवाइड. सो 17 upon 70 y is equal to 1. आता y is equal to 1 ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 9 किंवा 10 समीकरण 9 किंवा 10 मध्ये टाका म्हणजे तुम्हाला कशाची किंमत मिळून जाईल 1 ची. हा एक होमवर्क आहे. काही एक्झाम्पलची हिंट दिली ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित घरी सोडवायचे आहे. काही अडचणी असतील तर तुम्ही मला प्रत्यक्ष कॉल करून त्या अडचणी विचारू शकता.